असं असं सरका थोडं. काय नका आता उभे राहा, आता उभे राहा. हां वाटायचं. हां बस ठीक आहे. सरकार आधी गेला सर्व इकडं बघा. हां ही काका हरवलेले आहेत, आपल्याला मिळालेले आहेत आणि आम्ही टाकलेलं आहे फेसबुकला. यांच्याकडून रिलेटिव्ह असेल तर पुकार सेवा प्रतिष्ठानला संपर्क करा. मित्रांनो, काल व्हिडिओ फॉरवर्ड केलेला आहे. ते सोडून गेलेले आहे याचे नातेवाईक. आम्ही सेवा ते करत आहोत आणि आमच्या पद्धतीनं आदित्य नावाच्या व्यक्तीने सोडून गेलेले आहेत. आणि प्रयत्न करा, त्यांना कोण ओळखत असेल आणि पुकार सेवा प्रतिष्ठानला संपर्क करा. मी जास्त काय बोलणार नाही. ते संपर्काला त्यांना फ्रेश केलं आहे, ड्रेसिंग केलं असे. हा पण बेघर आहे. मला आपण हा नागपूरचा आहे. ॲक्च्युली याचा पहिला व्हिडिओ बघितला असता तर तुम्ही खूप घाणेरड्या अवस्थेत होता. त्यांना पण आपण आता फ्रेश केलेलं आहे आणि बघूया माहिती तर काढतो आपण. असा हा बोलतो त्यांचे रिलेटिव्ह नाही आहेत. कोण नाही तुमचं इथे, नक्की बोलत आहे का? आम्ही तरी प्रयत्न पोलिसांना मार्फत आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू. आमच्या पद्धतीने आम्ही पूर्ण सेवा करतोच आहे आणि पुढे बघू याला कसं काय ठेवायचं, कुठे ठेवायचं. मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज. नक्की शकतो ना. कपडे काढे अंगातले इकडे इकडे काल ते कपडे झाले. फोटो काढू, फोटो काढू. चल चालत, चल चालत, चल चालत. हां पाच इथे थांबा. पाय टाकायच्यामध्ये या. पाय खाली उभा राहा. परत बरं आहे का? बरं. हां बरं 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 बरं. थांबा. थांब. दोन
हा देतो देतो, थांबा 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 मावशी, थांबा थांबा थांबा. मला बरं होऊन लवकर हा ऐकून द्या, लवकर बरं होऊन मला खूप हा येते. नमस्कार, मी अमृत जोशी, पुकार सेवा परिषद. मित्रांनो, यांना आपण गोल्ड सिनेमा मार्केटमधून जो उचलून आणले होते, हे फार वाईट अवस्थेत होते. आता बरे झालेले आहेत. आता यांची आईची तब्येत बरी आहे, थोडी मुलीची तब्येत थोडीशी डाऊन आहे. आपण बघूया, यांच्याशी पूर्णपणे माहिती तर मिळाली आपल्याला की हे कुठे श्रीनगरला राहायचे आणि फार अवस्था असल्यामुळे फुकटवर आलेले आहेत. तर चांगला आश्रम बघून यांना आपण बरं झाल्यानंतर एका आश्रममध्ये ठेवूया, महिला आश्रममध्ये. आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यांचा उपचार चालू आहे. आपण ठाणे नगर पोलीस स्टेशनला कल्पना दिलेली होती की हे महिला आहेत आणि बरेच वर्षापासून फुकटवर राहतात. आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितली असेल, हे अशा वाईट अवस्थेत होते की देवाच्या कृपेने तुमच्या लोकांच्या आशीर्वादामुळे ह्या वाचल्यात आणि बरंच ठीक आहे. मावशी, आता तुम्हाला कसं वाटतं तिथल्यापेक्षा आता हॉस्पिटलमध्ये आलं? बोला. अशी म्हणजे ती फिरायला गेलेली पण काय नाही, पण आता बरं वाटतं ना? हो हो आरामात नसतंय. मला नाही माहिती, मग आता नाही तर आम्ही आश्रम हे समाज सर्वांचं असतं, ठीक आहे, पक्षाचा आश्रम नाही आहे. ठीक आहे, मी तुम्हाला चांगल्या ठिकाणी ठेवूया, ठीक आहे. आणि मला हे बोलायचं आहे की ही परिस्थिती ना, तुम्ही इथून डिटेलला परत कामं करायला आणि परत कुठे देऊन नाही ते नाही नाही दोन तीन ना. तुमचं नाव सांगा पूर्ण. हां, मंगेश गाडकर. मावशी, तुमचं नाव? तिला अगोदर हळू ऐकायला येतं. मग ऐकत सगळं येतं. मी काय म्हणतोय, माझं नाव लक्ष्मी अनंत गाडीगावकर. ठीक आहे मावशी, तुम्ही आता आराम करा आणि आम्ही पुढे बोलूया, ठीक आहे. मी इथेच थांबतो, जास्त काय बोलणार नाही. नमस्कार.